नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय। जय बोलो शासन नायक महावीर भगवान की जय। चैतन्य रत्नाकर मध्ये पान नंबर 66 आहे. काय चाललंय? 6 द्रव्यांबद्दल विशेष माहिती सांगायला लागले. त्यामध्ये आता आकाशद्रव्याचं वर्णन चाललंय. काय सांगितलं होतं? आकाशद्रव्य कशाला म्हणायचं, आकाशद्रव्य कसं आहे, जे काय आकार काढता तुम्ही, ह्याला म्हणलं लोकाकाश. ह्याचं डायमेन्शन्स वगैरे सगळं शिकून घ्यायचं बरं का, जर शिकायचं असेल. म्हणजे हे एक राजू आहे, हे एक राजू आहे आणि हे 7 राजू आहे. हे 7 राजू आहे, हे 7 राजू आहे. त्यामुळे ते बरोबर डायमेन्शनमध्ये यायला पाहिजे. आणि त्रसनाडी आहे ती 1 राजू आहे अशी खालीपर्यंत. मग याच्यामध्ये लोकाकाश, ह्याला लोकाकाश म्हणलं. मग त्यांनी सांगितलं ना एक्सप्लेन करताना, काय आकाशाचे कार्य काय, आकाशाचं गुण काय, अवगाहन हेतुत्व. मग ते कोणाला आणि कुठं अवगाहना देतं? साही द्रव्यांना अवगाहना देतं. मग इथंच का अवगाहना दिली, इथं का नाही दिली? लोकाकाशामध्ये 6 द्रव्यांना अवगाहना देतं ते आकाशद्रव्य. अलोकाकाशात का नाही अवगाहना दिली? अलोकाकाशात 6 द्रव्य का नाहीत? मग तिथं आकाशद्रव्याचं गुण वेगळा आहे का? मग कळलं का प्रश्न? अलोकाकाशामध्ये आकाशद्रव्य आहे, त्याचा गुण कुठला? अवगाहना देणं. मग तिथं 6 द्रव्य का नाही आहेत? काय मामा? तर सांगतायत की अशी योग्यता आहे की एवढ्या बाउंड्रीमध्ये ह्याच्या बाहेर 5ही द्रव्य नाही आहेत. धर्मद्रव्य, धर्मास्तिकायाचा इथं अभाव आहे, अधर्मास्तिकाय नाही, कालद्रव्य नाही, नाहीत म्हणून तिथं अवगाहना देत नाही येते. नाहीतर त्याचा गुणधर्म तिथं आहे, ज्याचं त्याचा गुण तिथं. जसं म्हणलं ना, कोमात पडलेला जीव आहे, त्याच्यामध्ये ज्ञान दर्शन चेतना आहे का नाही आहे? आहे. फक्त तुम्हाला दिसत नाही रिॲक्शन म्हणून काय ते नाही आहे का त्याच्यामध्ये? किंवा निगोदी जीव आहे, त्याच्यामध्ये ज्ञान आहे का? आहेच. मग तसं म्हणलं की आकाशद्रव्य सगळीकडे आहे, पण तिथं अन्य द्रव्य नाही आहेत म्हणून तुम्हाला वाटते की ते अवगाहना नाही दिलं. पण अवगाहना देण्याचं कार्य तिथं पण करणार आहे. पण नाही आहेत म्हटल्यावर ते जिथं आहे तिथं त्यांना जागा दिली असं म्हणलं गेलं. अवगाहन देणे हे आकाशाचं कार्य आहे. सर्व पदार्थांना बाधा न होऊ देता राहण्यास जागा देणे म्हणजे अवगाहन हेतुत्व. स्थान, दान, शक्ती हे गुण ही द्रव्यास सोडून स्वतंत्र राहत नाहीत. त्रिकालातही हे गुण द्रव्यास सोडून स्वतंत्र राहू शकतच नाहीत. हा त्रिकालाबाधित सिद्धांत आहे. त्यांनी ते 3 भाग करून सांगितलेत. काय आहे ह्याला? काय म्हणायचं? अधोभाग म्हणा किंवा नरक लोक म्हणा, किंवा अजून एक नाव काय, पाताळ लोक म्हणा. ह्याला काय म्हणलं? मध्य लोक म्हणा, किंवा अजून काय नाव सांग? तिर्यक लोक म्हणा, किंवा मर्त्य लोक. एक शब्द आला बरोबर. लिखी. तसंच इथं काय सांगितलं? वरच्याला काय नाव द्यायचं? ऊर्ध्वलोक म्हणा, नाहीतर दिसतंय का बोर्डवर? स्वर्गलोक म्हणा,
किंवा देवलोक म्हणा. असं मी आजच काढली नावं तुझ्यासमोर. म्हणून यावं माहिती आहे का, प्रत्येकाच्या निमित्तात क्षयक्षम काहीतरी वेगळा होतो. ह्याला त्यांनी म्हटलं सिद्धलोक. किती भेद झाले बघ लोकांच्या. ह्याला म्हणायचं जेवढे ही त्रसनाडीच्या बाहेरची जागा आहे त्याला म्हणायचं स्थावर लोक, कारण तिथं फक्त स्थावर जीव आहे. समजते का, वेगवेगळी नावं दिली आहेत. आपण फक्त ऊर्ध्वलोक, अधोलोक, मध्यलोक म्हणतो ना, तर त्यांनी अधोलोकाला 3 नावं दिली. अधोलोक म्हणा, नरकलोक म्हणा, नाहीतर पाताळलोक म्हणा. तसंच ऊर्ध्वलोकाला काय नावं दिली, देवलोक म्हणा, स्वर्गलोक म्हणा, नाहीतर ऊर्ध्वलोक म्हणा. तसं मध्यलोकाला तिर्यक लोक म्हणा, नाहीतर मर्त्यलोक, अशी त्यांनी नावं दिली आहेत. म्हणजे असं. आणि मग मध्ये जिथं एकेंद्रिय जीव आहेत फक्त तिथं स्थावर लोक असं नाव दिलं, जिथं सिद्ध आहे तिथं सिद्धलोक नाव दिलं. इथं त्रसनाडीमध्ये एकेंद्रिय जीव आहेत का त्रस जीव आहेत? त्रसनाडी आहे ना ही चौकोन, तर ह्याच्यामध्ये एकेंद्रिय जीव आहेत का त्रस जीव आहेत? सगळे आहेत, बरोबर आहे. का घाबरायली मग? त्रसनाडी का नाव दिलं मग? त्रस म्हणजे 2 इंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंतचे सगळे जीव त्रस आहेत. मग त्रसनाडीमध्ये त्रस जीव आहे, तसंच एकेंद्रिय स्थावर जीव पण आहेत. मग त्रसनाडी का दिली नाव? कारण त्रस जीव बाहेर नाही आहेत, फक्त जेवढ्या एरियात आहेत तेवढ्यालाच त्रसनाडी असं नाव दिलं. एकेंद्रिय जीव तर सगळीकडे आहेत, पण त्रस जीव जेवढ्यात आहेत त्याला त्रसनाडी असं नाव दिलं. और कुछ डाउट इसमें? आप कहाँ पर है? एक राजू म्हणायचं त्याला. हे एक राजू, हे एक राजू, आणि हे 7 राजू, हे 7 राजू, आणि हे 7 राजू. योजन नाही आहे बरं का ते. राजू कुठला राजू कुणाला माहिती. निरंजन. पण अलोकाकाशात तर एक शुद्ध आकाशच आहे व असंख्यात प्रदेशी लोकाकाशामध्ये अनंतानंत द्रव्ये अबाधित कशी राहू शकतात हे कोडे मला उलगडत नाही. म्हणजे म्हणायचं त्याला की अलोकाकाश इतका लांबपर्यंत पसरलाय आणि लोकाकाश तरी एवढंसं असताना त्याच्यामध्ये अनंतानंत द्रव्य तुम्ही भरून ठेवलंय. काय गरज आहे का? असं उलट पसरवून सगळ्यांना भरपूर जागा दिला असतं तर अलोकाकाशात पण सगळे व्यापले असते. जसं पॉप्युलेशन वाढायला लागली तर काय करता तुम्ही? गाव सोडून बाहेर राहायला जाता. म्हणजे गावाच्या बाहेर पण घरं बांधायला लागली आहेत. पुणा किती पसरलं सांगा? तुम्ही जन्मला तेव्हा पुणे केवढं होतं? काय? पुणे छोटं होतं. आता केवढं झालं? पसरून पसरून कितीतरी किलोमीटरपर्यंत बाहेर गेलं आणि वेगवेगळी गावं सगळे मिळून पुण्यात झालं ते. म्हणजे म्हणायचे जर जागा जास्त कमी पडायला लागली तर, पॉप्युलेशन वाढलं तर तुम्ही बाहेर पसरता गावाच्या. मग तसं त्याला म्हणायचं शंका करायला की या एवढ्या जागेमध्ये अनंतानंत द्रव्य आहेत लोकाकाशामध्ये आणि ह्याच्या बाहेर लोकाकाश आहे, मग तिथं का नाही जात सगळे द्रव्य? ते सगळे एकाच या लोकाकाशामध्ये कसं काय निराबाद राहू शकतात? अभय कुमार वाच 66 पानावर. विशिष्ट सामर्थ्य सहित अवघान हेतुत्वमुळे हे अनंत पदार्थ असंख्यात प्रदेशी लोकाकाशामध्ये अबाधित गुण्या गोविंदाने नांदतात. लोकाकाशाहून लोकाकाशात अलोकाकाश मोठे आहे. लोकाकाश केवढा आहे? बिंदूप्रमाणे आहे आणि त्यापेक्षा समोर त्याच्या अलोकाकाश किती आहे? खूप मोठा आहे. असं त्याला आपल्याला लिमिटच माहीत नाही कुठंपर्यंत आहे ते, कारण अलोकाकाश अनंत आहे, असीम आहे.
त्यामुळं समजा एवढा आलोकाकाश एवढं म्हणायला पण येत नाही आपल्याला, कारण कुठंपर्यंत आहे माहीत नाही, त्यामध्ये एवढासा लोकाकाश समजून घ्या. म्हणजे त्याचं काही मर्यादाच नाही आहे त्याला, कारण तो असीम आहे. फक्त एवढं सांगितलं जातं की त्या सगळ्या पूर्ण आकाशामध्ये मध्यभागी लोकाकाश आहे असं. कारण लोकाकाश असंख्य प्रदेशी असून अलोकाकाश अनंत प्रदेशी आहे. परंतु दोघांचे द्रव्य क्षेत्रकाल भाव समानच आहेत. म्हणजे त्याला म्हणायचंय की अभयकुमार सांगतोय की अलोकाकाशाचं लिमिट अनंत प्रदेशी आहे, पण लोकाकाश आहे ते असंख्यात प्रदेशी आहे. पण तरी सुद्धा काय ते वेगळं नाही आहे, एक अखंडच द्रव्य आहे आकाश द्रव्य. फक्त तुम्ही ते डिवाइड करताना म्हणायला लागलाय हे लोकाकाश आणि हे अलोकाकाश, पण आकाश द्रव्य तर एकच आहे. त्यामुळे सगळे त्याचे गुण सेम आहे, त्याचं क्षेत्र सेम आहे, त्याचे सगळे परिणामन सेम आहेत असं. त्यामुळे तिथं कोणाला कोणाची बाधा होत नाही. आणि अवगाहना देणं हे त्याचं विशिष्ट काम आहे आकाशद्रव्याचं. विशिष्ट सामर्थ्य सहित अवगाहने हेतुत्व असल्यामुळे अनंत द्रव्य तिथं परस्पर विरोध न करता राहू शकतात. निरंजन, अवगाहनेस विशिष्ट हे विशेषण का देतोस? मस्त, हे उत्तर पाहिजे होतं आपल्याला, बरोबर मिळालं. अभय कुमार, अरे सर्वच द्रव्यांमध्ये अवगाहनत्व आहे. काल आमचा हे प्रश्न झाला एकमेकांशी बरं का. म्हणजे सगळ्या द्रव्यामध्ये अवगाहनत्व आहे. जसं की सिद्धशिलेवर सिद्ध सुद्धा एकमेकांना अवगाहना देतात. परमाणू सुद्धा आता जसं म्हटलं की पुद्गल द्रव्य आहे, तर ते इथं पण आता महास्कंद आहे, तर ते पण इतर सगळ्यांना अवगाहना देत आहे. मग आकाश द्रव्यालाच ते विशिष्ट लक्षण का घेतलं, विशिष्ट अवगाहनत्व का म्हणायचं, असं त्यांनी विचारल्यावर सांगायला लागलं. पण ते मर्यादित सीमित आहे. केवळ एक आकाशामध्येच इतके व्यापक अवगाहन हेतुत्व आहे. नमोकार पडते. वही काय कळलं? म्हणजे आता सगळ्या द्रव्यांमध्ये अवगाहनत्व शक्ती आहे की, पण आकाश द्रव्याला विशिष्ट अवगाहनत्व का म्हणायचं त्याच्यासाठी सांगायलेत की सगळ्या द्रव्यांचं अवगाहनत्व आहे ते मर्यादित आहे, सीमित आहे. फक्त एका आकाशामध्ये इतके व्यापक अवगाहनत्व आहे की सर्वांना एका वेळी एकदम जागा देण्यास ते निमित्त पडते, म्हणून विशिष्ट अवगाहनत्व हेतू म्हटलं जातं. म्हणजे सगळ्या द्रव्यांमध्ये जरी अवगाहनत्व आहे तरी सुद्धा ते सगळ्यांना सर्व काळामध्ये सर्वदा जागा देईल असं नाही आहे. कधी देतं कधी नाही देत असं म्हणा. पण आकाशद्रव्य असं आहे की ते सर्वत्र सर्वदा सर्वांना अवगाहना देणारच. काय कळलं? विशिष्ट शब्द का वापरायचा त्याला ह्याच्यासाठी सांगायला लागले. जसे एका दीपकाच्या प्रकाशामध्ये अनंत दीपकांचा प्रकाश सामावतो. 66 पाने. ऊसाच्या रसाने भरलेल्या पात्रात पुष्कळ सोने राहू शकते. दुधाने भरलेल्या पात्रात तितकीच राख व सुया सामावू शकतात. त्याचप्रमाणे विशिष्ट अवकाशदान शक्तीमुळे अनंत द्रव्य असंख्यात प्रदेशी लोकाकाशामध्ये सामावू शकतात. यात बाधा येऊ शकत नाही. अशा प्रकारे आकाश सर्व व्यापक सर्वत्र आहे. आकाश अखंड अनंत प्रदेशी आहे. त्रिकालातही गुणद्रव्यात सोडून स्वतंत्र राहू शकतच नाहीत, हा अबाधित सिद्धांत आहे. काय काय कळलं सांगा? मला चांगलं कळलं तुमच्यामुळं. सगळेच द्रव्य जर अवगाहनत्व शक्तीने सहित आहे तर आकाशाचंच ते गुण का म्हणायचं? बरोबर. अजून सर्वांना एकदम जागा देण्याचं सामर्थ्य फक्त आकाश द्रव्यामध्ये आहे, बाकी अन्य द्रव्यांमध्ये नाही. जसं मी उदाहरण दिलं की ऊसाचा रस भरला एका पेऱ्यामध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हटलं, वाळू भरली तरी पण ती त्यात मावती, किंवा त्यात सुया भरल्या तरी पण ते मावतात. म्हणजे अवगाहना आली ना त्याच्यामध्ये.
म्हणजे एकाच पेल्यामध्ये असे अनेक द्रव्य एकत्र घालायला गेला तर म्हणजे म्हटलं तुम्ही की वाळूने भरलेला ग्लास आहे, त्याच्यामध्ये जागा आहे की नाही? गच्च भरलेला ग्लास आहे वाळूनी, त्यात जागा आहे की नाही? आता गच्च भरलंय की कुठं जागा आहे? मग त्यात सुया घालतात तर राहू शकतात, ते म्हणजे जागा आहे. परत वरनं पाणी घातलं तर ते पण मावलं म्हणजे जागा आहे. म्हणजे सांगायचं अवगाहना देण्याची शक्ती सगळ्यामध्ये आहे, पण विशिष्ट अवगाहनत्व जे आहे ते आकाशद्रव्याचाच गुण आहे. तसं जीवाचं स्पेसिफिक गुण कुठला आहे तर जाणणे. ज्ञान दर्शन हे फक्त जीवाचाच गुण आहे, अन्य द्रव्यांचा गुण नाही आहे. तसं आकाशद्रव्याचा विशिष्ट अवगाहनत्व हा त्याचा सेपरेट गुण आहे, अन्य कोणाचा तो गुण नाही. मग त्या विशिष्ट अवकाशदान शक्तीमुळं अनंत द्रव्य तेवढ्या असंख्यात प्रदेशामध्ये सुद्धा राहू शकतात, लोकाकाशामध्ये सामावू शकतात, त्याच्यामध्ये बाधा येत नाही. जसं त्या पेल्यामध्ये सगळे वेगवेगळे द्रव्य घातले तरी मावले, तसंच या लोकाकाशामध्ये सगळे द्रव्य अनंत संख्येमध्ये आहेत तरी सुद्धा ते तिथे राहू शकतात, काय बाधा येत नाही. निरंजन वाच. हां नाही 67 पानावर पहिलं निरंजन. आकाश सर्वांना जागा देते हे म्हणणे व्यवहारण्याचे आहे ना? निश्चय नयाने तर सर्व द्रव्ये आपापल्या प्रदेशामध्येच राहतात. नय असे लावायचे, असेच लावायचे ना. म्हणजे काय म्हणायचं त्याला? आकाशद्रव्य दुसऱ्यांना जागा देतं हे खरं आहे का खोटं आहे? म्हणजे व्यवहार न्यायाने खरं आहे, पण निश्चयाने प्रत्येक द्रव्य आपल्या आपल्या जागेमध्येच आहे, त्यामुळं कोण कोणाला जागा देणारं नाही. म्हणून म्हटलं की आकाशद्रव्य सगळ्यांना जागा देतं म्हणणं व्यवहार न्यायाचं कथन आहे, आणि निश्चयाने सगळे द्रव्य आपापल्या प्रदेशातच राहतात. निष्कलंक. लोकाकाशाच्या परिणामामध्ये निमित्त आहे, पण अलोकाकाशाच्या परिणामामध्ये कोण निमित्त आहे सांगा पाहू. म्हणजे इथपर्यंत संपलं आकाशद्रव्याचं कथन त्यांचं. काय सांगायचं त्यांना? आकाशद्रव्य हे सगळ्यांना जागा देतं निमित्त रूपाने, त्यामुळं व्यवहाराने ते बरोबर आहे, पण निश्चयाने आकाश कोणालाही जागा देणारं नाही, फक्त ते स्वतःला जागा देतं. मग तसंच प्रत्येक द्रव्य सुद्धा आपापल्या प्रदेशामध्ये राहतात. मग तिथं आकाश असतं बाहेर निमित्त रूपाने ही गोष्ट वेगळी, पण आकाशामुळं मला जागा मिळाली हे चुकीचं झालं, किंवा मी दुसऱ्यांना जागा दिली हे किती बरोबर? गाडीतनं येत होतो आणि त्यांना जागाच नव्हती, मग मी काय केलं? परोपकार. मी उठून उभारलो आणि त्या मुलीला जागा दिली. हो का नाही? नमोकार. नाही तू उभारायचं तर उभार, मी माझं बसणार आहे असं का? म्हणजे मी दुसऱ्यांना जागा दिली हा विचार सुद्धा चुकीचा आहे, कारण जागा तुमची नाहीच आहे. कोणाची जागा आहे? त्या गाडीवाल्याची. आकाशद्रव्याची जागा. आता कालाणू सांगतात, हे समजलं का? हे लिहून घे. काय सांगितलेलं? लोकाकाशाला वेगवेगळी नावं कशी दिली? 3 लोक आपल्याला फक्त नाव रूपाने माहीत आहेत, ऊर्ध्वलोक, अधोलोक, मध्यलोक. मग त्याला त्यांनी 3 वेगवेगळी नावं सांगितली, आणि जिथं ज्या प्रकारचे जीव आहेत त्या प्रकारचं नाव दिलं. इथं स्थावरच आहेत जीव म्हणून तिथं स्थावर लोक म्हटलं, आणि इथं सिद्धच आहेत म्हणून तिथं सिद्ध लोक नाव दिलं. ॲक्च्युली आहे तिथं एकेंद्रिय, पण सिद्धांची मुख्यतेने वर्णन म्हणून सिद्ध लोक नाव दिलं त्याला. खालचं चौकोनातलं वाच. अनंत प्रदेशी वाचली. अनंत प्रदेशी आकाशात जाणवत असतानाच अनंत गुणसंपन्न आत्मद्रव्याचे भान घेऊन स्वभावास जाणलो तर आपोआपच सहजच अनंत प्रकारचे विकल्प, वासना, इच्छा शांत होतील. आत्मतेजाने जीव प्रकाशित होईल. म्हणजे अनंत प्रदेशी आकाश आहे हे समजून आपल्याला काय फायदा? भेदविज्ञान करायचं आहे ना, प्रत्येक द्रव्याचं स्वरूप समजून. तर जसं आकाशद्रव्य अनंत प्रदेशी आहे, तसा माझा आत्मा अनंत गुणवाला आहे हे जाणलं तर, आणि मी दुसऱ्या कोणालाही अवगाहना देणारा नाही, किंवा आकाशद्रव्यसुद्धा जबरदस्ती कोणाला अवगाहना देतं असं नाही.
तर प्रत्येक द्रव्य तर आपल्या आपल्या अवगाहनेतच आहे. निमित्त रूपाने बहिरंगामध्ये ते आकाशद्रव्य आहे. मला सांगितलं खाणीत गेलो खाली आपण, तिथं आकाशद्रव्य कुठे आहे? इथं सगळीकडे दिसते की स्पेसमध्ये, तिथं खाली जमिनीमध्ये. आता इथं कुठं दगडाच्या खाली मी जाऊ शकत नाही, तर तिथं आकाशद्रव्य कसं काय? आत्ता सांग की, आत्ता मी ह्याच्या खाली जाऊ शकत नाही असं आहे या रूपाने असताना, या फरशीच्या खाली, मग तिथं आकाशद्रव्य कसं आहे की नाही आहे? करेक्ट. मला नाही दिली म्हणून काय झालं, तिथं तुम्ही जाऊ शकत नाही, फोडान जावा की तुम्हाला तिथं ते आकाश जागा देणार आकाशद्रव्य. म्हणजे ते ठोस आहे म्हणून तुम्ही जाऊ शकत नाही आहे. पोकळी असली तर तिथं जाणारच की. म्हणजे जसं ती विहीर आहे, पोकळी आहे की नाही, जावं बघू खाली. म्हणजे जायचं जागा तर आहे तिथं, पण ज्यांनी तिथं व्यापली ती त्याची जागा. किंवा अन्य द्रव्यांना तिथं जागा मिळू शकत असेल तर ते सुद्धा द्रव्य तिथं राहणार. आता जाऊन तिथं पक्षी वगैरे राहतात, किंवा काय आता खाली असणारे ते छोटे किडे वगैरे राहतात, मग त्यांना जागा मिळालीच की तिथं. ठीक आहे, इथंपर्यंत कळलं का? आकाशद्रव्याचं समजून काय फायदा? अशा सगळ्या द्रव्यांचं सांगितलं. धर्मद्रव्य हे समजून काय फायदा आपल्याला? धर्मद्रव्याचं कार्य काय होतं? गती हेतुत्व. मग समजून काय फायदा आपल्याला? हां, म्हणजे गती हेतुत्व म्हणजे तो सुद्धा उदासीन आहे. ते धर्मद्रव्य सुद्धा जबरदस्ती पकडून नेत नाही कोणाला, आणि अधर्मद्रव्य जबरदस्ती थांबवत नाही. मग तसं मी कुठल्या द्रव्याची जबरदस्ती करू शकत नाही कुठल्या द्रव्यावर. मी सुद्धा सगळ्यामध्ये अकर्ता आहे, ज्ञाता आहे. तसं सगळे द्रव्य उदासीन आहेत, तसं माझा आत्मा सुद्धा उदासीन आहे प्रत्येक कार्यामध्ये. इथंपर्यंत त्यांनी आकाशद्रव्याचं वर्णन केलं. अजून आहे पुढं आकाशद्रव्य. निरंजन. काय प्रश्न होता वर? लोकाकाशाच्या परिणामामध्ये कालाणू निमित्त आहे, पण अलोकाकाशाच्या परिणामात कोण निमित्त आहे सांगितलं होतं? सांग बघू. काय म्हणलं होतं? इथं 6 द्रव्य आहेत तुमची, आणि ह्याच्या बाहेर सगळा अलोकाकाश आहे. मग इथं जे काय परिणमन होतं लोकाकाशामध्ये, त्याच्यासाठी निमित्त कोण? कालद्रव्य. मग त्यांनी विचारलाय प्रश्न, इथं अलोकाकाशामध्ये कालद्रव्य नाही आहे, मग इथं कसं काय परिणमन होतं? सांगितलं होतं उत्तर मी, सांग. लोकाकाशामध्येच कालाणू आहे, तिथं परिणमन होणार. अलोकाकाशामध्ये कसं होणार मग? तिथे तर कालद्रव्य नाही. असू दे की, मग त्याचं परिणमन कसं होणार तेच तर विचारताय. होणार की, का नाही होणार? जे परिणमन होत नाही असं द्रव्यच नाही आहे, ते द्रव्याचा नाश होऊन जाईल जर परिणमन नाही झालं तर. म्हणून प्रत्येक द्रव्यामध्ये उत्पाद ध्रुव आहे, आपण वाचलं की मागं. कुठलंही द्रव्य असं नाही आहे की ज्याच्यामध्ये उत्पादादी नाही. तर काय उत्तर दिलं? आकाशद्रव्य अनंत प्रदेशी असलं तरी एक आहे, अखंड आहे. त्यामुळे त्याच्या एवढ्या भागात जर परिणमन झालं तर सर्वत्र परिणमन होणारच. त्यामुळे इथं जे निमित्त आहे ना, तेच निमित्त इथं सुद्धा आहे. डिफरंट असते ना, जसं म्हणलं की ही एक वही, ती एक वही, हे वेगळं वेगळं आहे. हे एक पुस्तक, ते एक शास्त्र वेगळं वेगळं. असं म्हणताना मी ह्याला कवर घातलं, हे फाटलं, तर त्याला काय होणार नाही आहे. पण एकच अखंड असेल, काय म्हणायचं आता, एक अखंड हे पान आहे समज, त्या पानाला पान पण अखंड नाही आहे, त्यात पण परमाणूंचं डिफरंट येत आहेत की. आता अखंड म्हणताना आता हे खोली समज, त्या खोलीमध्ये तू एके ठिकाणी उदबत्ती लावली, किंवा काय म्हणायचं एखादं काय फ्रॅग्रन्स पसरलं, तर ते इथंच राहणार आहे का सगळीकडं पसरणार आहे? कारण काय तर एक अखंड आहे ना हे खोली. मग जसं ते सगळीकडं व्याप्त होणार, तेवढंच वास सगळीकडं पसरण्यासारखं आहे, किंवा सगळ्या खोलीला सुगंधी करण्यामध्ये तेच कारण आहे. तसं इथं असणारा कालाणू या अखंड आकाशाच्या परिणमनामध्ये निमित्त आहे. भलेही ते इथंच आहे तरी सुद्धा जर परिणमन करणार तर, जसं हे उदाहरण दिलं होतं, ही एक पेन्सिल आहे समज, आणि ती अशी ठेवली आहे, ह्याला मी इथं टिचकी मारली तर इथंच हल्ली का तिकडं हल्ली? का बरं तिकडं कुठं मी हात लावला? मग असं अखंडता सांगितली. जसं त्यांनी उदाहरण दिलं होतं, खिडकी आहे,
खिडकीतून काठी घातली आपण, अर्धी इकडं आहे अर्धी तिकडं आहे, मग इकडं जर्क मारलं खाटीला तर तिकडची काठी हलती का, कारण ती एक आहे, अखंड आहे. मग तसंच इकडचा भाग घ्या लोकाकाश, तिकडचा भाग घ्या लोकाकाश. मग त्या इकडं जर्क मारलं म्हणजे कालाणून इकडं परिणमन केलं तर तिकडं सुद्धा परिणमन होणारच, अखंड असल्यामुळे. वाच कारण आकाश अखंडच आहे तेव्हा लोकाकाशातील एकच कालानुभूती संपूर्ण आकाशाच्या परिणामामध्ये निमित्त मात्र होऊ शकतो, कारण लोकाकाश व अलोकाकाश हे भेद व्यवहारानेच किंवा उपचाराने आहेत, वस्तुतः नाही. म्हणजे तुम्ही भेद केलेत म्हणून ह्याला 2 पार्ट झालेत, नाही तर ते अखंड एकच आकाश द्रव्य आहे. जसं तुम्ही एक वस्त्र ठेवलं एवढं मोठं समजा इथं आणि त्याच्यामध्ये तुम्ही एवढा पार्ट केला, त्याला लाल कलर मारला तर लाल आणि पांढरं 2 वस्त्र आहेत का, ते एकच आहे. त्यामुळे तुम्ही त्याला भेद केलाय पण आहे तर एकच. निष्कलंक. वाच लोकाकाशाच्या जोरातच. प्रदेशावर एका जातीचे दोन द्रव्य एकदम राहू शकत नाहीत, असे द्रव्य कोणते आहे? काय समजलं प्रश्न? हे लोकाकाश आहे तर या एका लोकाकाशामध्ये सगळ्यांना जागा दिली आहे त्यांनी. प्रत्येक प्रदेशावर 6 द्रव्य आहेत. मग त्यांनी विचारतायत अशी कुठलं द्रव्य आहे की एका प्रदेशावर 2 द्रव्य नाही राहू शकत. जीवद्रव्य एका प्रदेशावर अनेक राहू शकतात, म्हणजे अनंत जीव एका प्रदेशावर राहू शकतात. आता प्रदेश किती सूक्ष्म आहे हा, याचा असा आहे तो प्रदेश. या एका प्रदेशावर किती द्रव्य आहेत? 6 द्रव्य आहेत. पण त्यांचा प्रश्न आहे त्या एका प्रदेशावर कोणते 2 द्रव्य नाही राहू शकत? परमाणू सुद्धा अनंत राहू शकतात, धर्मद्रव्य जीवद्रव्य सुद्धा अनंत राहू शकतात त्या एका प्रदेशावर, पण कोणतं द्रव्य 2 राहू शकत नाहीत? धर्मद्रव्य एकच आहे त्यामुळे ते एकच राहणार आहे, अधर्मद्रव्य एकच राहणार आहे. राहिलं कुठलं? कालद्रव्य. कालद्रव्याचा प्रत्येक कालाणू एकेका प्रदेशावर एक आहे, त्यामुळं एका प्रदेशावर 2 कालाणू नसतात. काय समजलं सांग नमुकार? नसतात. बाकीची सगळी द्रव्य एका प्रदेशावर जीव आणि पुद्गल तर सांगू शकता, राहू शकतातच, एकच असतं असं नाही. म्हणून प्रश्न विचारलाय लोकाकाशाच्या एका प्रदेशावर एका जातीचे 2 द्रव्य एकदम राहू शकत नाहीत असे द्रव्य कोणते? वाच निरंजन. परंतु आकाशास जागा देण्यास कोण निमित्त आहे? म्हणजे आकाश सगळ्यांना जागा देतं. आकाशाला कोण जागा देते? पप्पा सगळ्यांना पैसे देते. पप्पांना कोण पैसे देते? घरामध्ये असं स्वयं आकाशच स्वतःला जागा देण्यास निमित्त आहे. आकाशाच्या हलनचलनास व स्थिर राहण्यास निमित्त कोण आहे? सांगा बघू. आकाशाच्या का? आकाशाचं हलनचलन करायला आणि स्थिर राहायला धर्मद्रव्य अधर्मद्रव्य है का? है क्या? नीचे मत देखो, है क्या? आकाश द्रव्याच्या हलनचलनामध्ये धर्मद्रव्य आणि स्थिर राहण्यामध्ये अधर्मद्रव्य निमित्त आहे की नाही? का? हालत नाही. त्यामुळं आपलं डेफिनेशन काय केली आपण धर्मद्रव्याची? जे स्थितीपूर्वक गमन करायला उद्युक्त झाले त्यांना मदत करतं आणि जे गमनपूर्वक स्थिर राहायला उद्युक्त झाले त्यांना मदत करतं ते अधर्मद्रव्य. हे आकाशद्रव्य कुठं चाललंय का, थांबलंय का, काय? त्याची इच्छा पण नाही आहे कुठं जायची यायची, त्यामुळे त्याला कुठल्या इतर द्रव्यांची हलनचलनासाठी वगैरे. आणि काय अजून एक कारण सांग त्याच्यामध्ये का नाही हलनचलन होत आकाशद्रव्यात? नाही रे भैया, हलनचलन का नाही होत? नाही रे भैया, त्याचं कारण काय आहे हलनचलन होण्यासाठी? कोणाकोणामध्ये हलनचलन होतं? 6 द्रव्यामध्ये फक्त का? कुठली ते सांग? क्रियावती शक्ती. मग ती शक्ती याच्यामध्ये नाही, त्यामुळे त्याचं हलनचलनच होत नाही. निर्विकल्प काय करायचं करू देत, आता ते अनादि अनंत स्थिर आहे.
म्हणून हा प्रश्न चुकीचा आहे, कारण आकाश हलनचलन करीतच नाही व आकाशाची स्थिरता हलनचलनपूर्वक नाहीच. आकाशद्रव्य अनंत काळापासून स्थिर आहे आणि काय म्हणायचं, असं स्थिर आहे की ते कधी गमन करून स्थिर झालं असं नाही आहे, किंवा गमन करणार आहे असं नाही आहे. कुठं जाणार गमन करून? हां, सगळीकडे आकाशद्रव्यच आहे आणि एकटा अखंडच आहे, ते कुठं जायला दुसरा चान्सच नाही आहे. त्यामुळं ते एकतर त्यामध्ये क्रियावती शक्ती नाही, त्यामुळं त्याचं गमनादी होत नसतं. आकाश अनादि अनंत स्थिरच आहे. अभय वाच. आकाशाच्या जेवढ्या भागात परमाणू राहतो त्या सर्वात लहान भागास प्रदेश म्हणतात. आकाशद्रव्याचे लक्षण मूर्ती केले तर काय कळलं? प्रदेश कशाला म्हणायचं, तर जेवढा आकाशद्रव्य आहे त्याच्यात सगळ्यात लास्ट पार्ट त्याचं पण त्याला म्हणायचं प्रदेश, ज्याच्यामध्ये की परमाणू राहू शकतो. हे झाले पुसू. आता हे आकाशद्रव्य आहे. या आकाशद्रव्याचा लास्ट पार्ट म्हणजे काय, सगळ्यात शेवटचा अंश, ज्याच्यावर की ज्याचा दुसरा पार्ट होणार नाही असं जे काय आहे. तुम्हाला ते मेहंदी आणि डिझाईन असं जास्त जमन माझ्यापेक्षा. काय तर आता समजून घे, हे परमाणू एवढा आहे की त्या परमाणूंनी जेवढी जागा व्यापली त्याला म्हणायचं आकाशाचा एक प्रदेश. परमाणूचं जसं डिवायडेशन होत नाही तसंच या प्रदेशाचं सुद्धा डिवायडेशन होणार नाही, कारण ते लास्ट पार्ट आहे, त्यापेक्षा छोटं होत नाही. म्हणून त्यांनी घेतलं आकाशाच्या जेवढ्या भागात परमाणू राहतो, कुठं पण असू देत तो परमाणू जेवढ्या भागात राहू शकतो ते मेजरमेंट आहे सगळ्या द्रव्यांच्या प्रदेशाचं. जसं जीवद्रव्य किती प्रदेशी, असंख्यात प्रदेशी. पुद्गल द्रव्य किती प्रदेशी, नाहीच. पुद्गल द्रव्याचे 3 प्रकार आहेत, संख्यात, असंख्यात आणि अनंत प्रदेश. जसं हे एक प्रदेश सांगितलं ना आता, पुद्गल आहे तो परमाणू. मग एक प्रदेश म्हणजे संख्यात झाली, 4 प्रदेश, 10 प्रदेश, 1000 प्रदेश, हे पण संख्यात झालं. असंख्यात म्हणजे त्याला क्वांटिटी आपण काउंट करू शकत नाही, एवढ्या प्रदेशी पण ते पुद्गल असू शकतं. आणि अनकाउंटेबल असणार तर, इन्फायनाईट असणार तर ते अनंत प्रदेशी, असं सुद्धा पुद्गल असतं. धर्मद्रव्य किती प्रदेशी, अधर्मद्रव्य, हां, अधर्मद्रव्य असंख्यात प्रदेशी. आकाशद्रव्य, आता काय देवा, एकाच प्रदेशात आकाशद्रव्य असलं तू कुठं राहतो. त्यामुळं एक अखंड आहे परमाणू आणि कालाणू. हां, धर्मद्रव्य असंख्यात प्रदेशी आहे भैया. कालाणू म्हण, कालद्रव्य म्हण आणि परमाणू हे दोघंच एक प्रदेशी असू शकतात, बाकी कोण नाही. तर या एका प्रदेशावर जेवढ्या जागाला परमाणूंनी व्यापलं त्याला म्हणायचं लोकाकाशाचा प्रदेश. त्याला प्रदेश हे नाव दिलं आणि त्या प्रदेश या मेजरमेंटवरून तुम्ही सगळ्या द्रव्यांचे प्रदेश काउंट केलेत. म्हणजे काय आता आपण सांगितलं ते सगळे प्रदेश कुठल्या द्रव्याचे किती हे कसं समजलं तर त्याच्यावरून. म्हणून हे एक एक प्रदेश असे काउंट करत जावा. तुम्ही एवढ्या जागेत असाल तर तुमचे किती प्रदेश, नरकात नेलंय बरं का तुम्हाला, इथं आहे समजा, तर किती प्रदेश, असंख्यात प्रदेश. मग ते आपण आता इतकं मोठं आहे म्हणून शरीर आपलं समज, छोटं बाळ असेल तर तेवढेच असणार, ते किडा मुंगी असेल तर कसं काय, आता ते एवढं सण तुम्ही एवढं मोठे, तुमच्यापेक्षा ते हत्ती मोठंच्या मोठं, त्यापेक्षा ते महामत्स्य मोठंच्या मोठं, त्याचे प्रदेश सगळ्याचं कसं काय समान, कारण जीवात ती ॲबिलिटी आहे कुठली, संकोच आणि विस्तार, काय म्हणायचं, कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन, हे तुम्ही करू शकता जीव. मग ज्या कुठल्या शरीरात जाणार त्या शरीराच्या आकाराचा होतो, म्हणून कुठल्याही शरीरात गेला तरी असंख्यात प्रदेशीच आहे.
मग तो निगोदी जीव सुद्धा सांगितलं फार छोटी अवगाहन आहे त्याची, तरी सुद्धा ते असंख्यात प्रदेशी आहे. तर ते प्रदेश कसे काउंट केले ह्याच्यासाठी सांगितलं. या लोकाकाश सांगा काय कळलं, प्रदेश कशाला म्हणायचं? परमाणूवरून सांगायचं. काय? जेवढ्या जागेला परमाणू व्यापतो त्याला म्हणायचं आकाशद्रव्याचा एक प्रदेश. लिहा काय म्हणले, आकाशाच्या जेवढ्या जागेला परमाणू, उद्गलाचा परमाणू व्यापतो किंवा राहतो त्याला म्हणायचं प्रदेश. परमाणू व्यापतो. आता खाली बघू नका, माझ्याकडे बघा. दिलं काय? आकाशाच्या जेवढ्या जागेला परमाणू व्यापतो त्याला प्रदेश म्हणतात. आता मला सांग, न बघता सांगायचं बरं का. आकाशाचं लक्षण मूर्तिक केलं तर सदोष आहे का निर्दोष आहे? मग इधर मैंने क्या किया है लक्षण? काय झालंय भैया, एक्झर्शन झालंय का, एक्स्ट्रा वर्कआउट झालंय? आकाश द्रव्याचं लक्षण मूर्तिक केलं तर असंभव दोष येतो. लिहा तुमच्या हाताने म्हणजे तुमच्या लक्षात राहतंय. आता सांगा, आकाशाचं लक्षण अमूर्तिक केलं तर, न बघता सांगायचं आहे तुम्हाला का? लक्ष आकाश द्रव्य आणि अलक्ष असणाऱ्या अन्य 4 द्रव्यांमध्ये सुद्धा 4 ना, जीव, धर्म, अधर्म आणि काल, हे सगळे सुद्धा अमूर्तिकच आहेत. म्हणून जर आकाशाचंच लक्षण फक्त अमूर्तिक केलं तर ते याच्यात पण जात आहे आणि याच्यात पण जात आहे. म्हणून कुठला दोष आला? अतिव्याप्ती. लिहा. उद्या ते शब्द पण कळणार नाही या 4 दिवसांनी काढला वही तर, किंवा काय वाचला तर. काय अति आणि काय व्याप्ती. आकाशाचे लक्षण चेतना केलं तर, आकाशाचं लक्षण चेतना केलं तर असंभव दोष येतो. बोलतच नाहीत पोरं, काय करायचं? कोणाला माहिती, शंका वाटती का काय? कोणाला माहिती. आकाश द्रव्य पण हालायला लागले चेतन आहे म्हणून, भूत बित फिरते आकाशात म्हणून. आकाशाचं लक्षण कधीही चेतना नसतं, असंभव दोष येतो. अचेतन केलं तर बरोबर आहे का नाही? आकाशाचं लक्षण अचेतन केलं तर सावधान. काय असंभव कसं? अचेतनच आहे की ते. मग येते भैया, अचेतनच आहे की. पण अचेतन हे आकाशाचं लक्षण केलं तर मग तुला ज्ञानी होणार आहे. इथं पण अलक्ष असणाऱ्या 4 द्रव्यांमध्ये अचेतन हे लक्षण जातं, त्यामुळं अतिव्याप्ती दोष येणार. अचेतन आहे ते, पण त्यालाच अचेतन म्हणलं तर चुकणार. म्हणून परत दुसरं काय केलं? मग आता खरं खरं लक्षण सांगा काय आहे आकाशाचं? हे सगळे सदोष लक्षण आहेत. निर्दोष लक्षण कुठलं? आकाश कशाला म्हणायचं? आकाशाचं गुण अवगाहन हेतुत्व. मग हे ज्याचं गुणधर्म आहे तिथं सांगा कुठला येणार दोष? अवगाहन हेतुत्व. हे जर आकाशाचं लक्षण केलं तर कुठला दोष? भया. अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव. उगीच आपल्याला फेकायचं, गोळी मारायचं म्हणून मारायचं.
ते तिसरं एक होतं ते. हा ते नाही आता म्हणत. सांग कुठला आहे तिथं. फक्त आकाशाचंच आहे ना ते, दुसरं नाही. निर्दोष आहे, बिंदास सांग, कशाला घाबरतोय. कुठलंही त्यामध्ये दोष येणार नाही, कारण हेच आकाशाचं आणि आकाशाचंच लक्षण आहे. त्यामुळं ते निर्दोष आहे. बाकी इतर केलं आता पटापट सांगा. आकाश नित्य आहे ते आकाश, कुठलं येणार दोष. नित्य आहे ते आकाश का. बाकीची सगळी द्रव्ये नित्य आहेत. परत सांगितलं त्यांनी अरूपी आहे ते आकाश. बोल की का. अरूपी अनेक द्रव्य आहेत ती, त्यामुळे त्याच्यामध्ये पण लक्षण जाणार. तर आकाश द्रव्य ओळखणार कसं नुसतं तुम्ही अरूपी आहे ते आकाश म्हणलं तर. जसं म्हटलं होतं पांढरं आहे ते माझं घर, शोधा बघू जाऊन सोलापुरात. म्हणजे अशी अनेक घरं पांढरी आहेत. तर तसं म्हटलं की जर काय अरूपी हे लक्षण केलं तर अनेक द्रव्य समोर आहेत माझे 6 द्रव्य, मग त्यात अरूपी कोणाचं लक्षण करणार. त्यामुळं ते योग्य लक्षण होणार नाही. अनंत प्रदेशी ते आकाश. अनंत प्रदेशी ते आकाश. निर्दोष आहे, कारण आकाशच अनंत प्रदेशी असतं, अन्य कुठलं द्रव्य नाही. आता पटापटा वाचा, मी एक पानभर सगळं सांगितलं तुम्हाला त्यातलं. अभय कुमारांनी सांगितलं प्रदेश म्हणजे काय. आकाश द्रव्याचे लक्षण मूर्तिक केले तर निरंजन म्हणाला असंभव दोष येतो. आकाशाचे लक्षण अमूर्तिक केले तर अतिव्याप्ती दोष येतो. आकाशाचे लक्षण चेतन केले तर असंभव दोष येतो. तसेच आकाशाचे लक्षण अचेतन केले तर अतिव्याप्ती दोष येतो का. कारण अन्य पण अचेतन. तसेच आकाशचे लक्षण असंख्यात प्रदेशी केले तर चुकलंय खरं ते. अतिव्याप्ती यायला आकाश द्रव्य असंख्यात प्रदेशी कुठे आहे, असंभव दोष येणार, कारण अनंत प्रदेशी. लोकाकाश म्हणलं तर ठीक आहे, अन्य द्रव्यांमध्ये जाणार. आकाशाचे लक्षण स्थिर केले तर अतिव्याप्ती दोष काय येतो. नाही स्थिर आहे की आकाश द्रव्य कुठं हलतंय. आकाश द्रव्य स्थिर आहे हे लक्षण केलं तर अतिव्याप्ती दोष का. बोल कुठले. धर्मद्रव्य स्थिर आहे, पुद्गल द्रव्य स्थिर नाही आहे, गमन करते की. क्रियावती शक्ती ज्याच्यात आहे, क्रियावती शक्ती असलेलं स्थिर सदा नसतं, हे सदा स्थिर असणाऱ्याचं लक्षण सांगतात. त्यामुळं धर्मद्रव्य अधर्मद्रव्य इवन कालद्रव्य सुद्धा स्थिर आहे, त्यामुळं अतिव्याप्ती दोष येतो. म्हणजे कालाणू आहे ना, तो कालाणू लोकाकाशाच्या प्रत्येक प्रदेशावर स्थित आहे. त्यामुळं तिथं परिणमन होण्यामध्ये तो मदत करतोय. तो कालाणू दुसरीकडे जात नाही कुठं, कालाणू सुद्धा स्थिर आहे. म्हणूनच अवगाहन हेतुत्व हेच आकाशाचे सुलक्षण होय. निष्कलंक वाच. आकाशाची नित्य अवस्थित अरूपी हलनचलन रहित अनंत प्रदेशी ही विशेषता आहे. या आकाशास कोणी बनवले नसून ते अनादि अनंत आहे. सांगा आकाश ते अनंत, अनादि अनंत ते आकाश निर्दोष आहे का सदोष आहे. आकाश अनादि अनंत आहे ते आकाश. कुठला दोष. दोष आहे भैया. कुठली नाही आहेत अनादि अनंत. तुझं जीव कुठं सुरू झाला आणि कुठं संपला सांग. कुठलंही द्रव्य नष्ट होतच नाही, त्यामुळे साई द्रव्य अनादि अनंत आहे. त्यामुळे त्याचं ते लक्षण करायला गेला तर दोष येणार. पण आहे त्याच्यामध्ये पण ते गुण आहेत, पण तेच अनादि अनंत आहे म्हणलं तर चुकलं. अभय अनादि अनंत म्हणजे ज्याला सुरुवात पण नाही आणि शेवट पण नाही असं. खरेच आहे. जे अनादि अनंत असते त्यास कोण बनवेल असा प्रश्न मनात आला तर तो प्रश्नच मूर्खतापूर्ण आहे. कोण बनवणार आहे. अनादि आहे त्याला सुरुवातच नाही आहे तर बनवणारा सुद्धा मग कुठून आला असं. त्याला कोण बनवलं असे प्रश्न येणार. आकाश द्रव्यास समजून
जीवनात हा फायदा होतो की आपण रिझर्वेशन करून एसटीने मुंबईत निघालो एका पोचला का लगेच एका एका वृद्धाने आपणास थोडी जागा देण्यास विनंती केली, पण आपण लक्ष दिले नाही. पण जेव्हा तो अगदी काकुळतीस येऊन विनवू लागला तेव्हा आपण बसण्यास थोडीशी जागा दिली व मी जागा दिली म्हणून अहंभाव करतो व आकाश द्रव्यास मानत नाही. तसेच अपेक्षा करतो की याने आपले आभार मानावेत व जेथे अपेक्षा आहे तेथे अपेक्षा भंगाचे दुःख भोगावेच लागते. परंतु आकाश द्रव्याने जागा दिली मी नाही हे समजले तर खोटी कर्तव्य बुद्धी, अहंभाव, इगो व अपेक्षा भंगाचे दुःख सहजच संपते. म्हणजे आकाश द्रव्य समजून काय फायदा? त्याचं कार्य ते करणार आहे, मी कोणाला जागा देणारा नाही. त्यामुळं आपलं त्यामध्ये कर्तृत्व नाही काय असं समजलं तर अहंकार होणार नाही. मी तर तिथं सगळीकडं जाणणार आहे. जसं ते स्थिर आहे तसं मी सुद्धा माझ्या स्वभावामध्ये स्थिर आहे. निरंजन. भावाभावांच्या वाटणीमध्ये एकेका इंचासाठी होणारी कोर्ट कचेरी, जागेमुळे रेल्वेतील प्रवासात होणारे राजकारण वगैरे भांडणे संपतात. रुमाल टाकल्यावर कोणाची जागा? माझीच. रुमाल पडलेलाच आहे खाली पण माझीच जागा. निष्कलंक माझे थांबे तसेच आकाश हे स्वतंत्र द्रव्य आहे, त्याचा माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. हे इंग्लिश मीडियम असतं ना असं. हे जाणून ध्रुव स्वभावास अनुभवलो तरच सत्य धर्म प्राप्ती होईल. स्वतंत्रता आहे. आज स्वतंत्र दिवस आहे ना तुमचा, तर सांगतात प्रत्येक द्रव्य आपल्या आपल्या स्वभावामध्ये स्वतंत्र आहे. कुठलं द्रव्य कोणाच्या अधीन नाही आहे. माझं कसं होणार, किंवा शरीर नष्ट व्हायला लागल्यावर मी पण नष्ट व्हायला लागलो असं त्याच्या अधीन आपण झालो तर, हे म्हातारं व्हायला लागल्यावर मी पण म्हातारा झालो असं झालं तर आपण दुसऱ्याच्या अधीन झालो. पण प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे. संपलं का प्रकरण? कालद्रव्य सुरू होते, तेवढं पूर्ण करा पटपट. तुझी विस्मरण शक्ती तर मोठी नाडीच दिसते असे म्हटले तर असंभव दोषच येतो. अरे येथे पण नय लावायचे. व्यवहार नयाने जरी म्हटले की आकाश द्रव्य सर्व द्रव्य. वरचं वाचलंच नाही निरंजन तू. आकाश सर्वांना जागा देते असे म्हणले तर योग्यचा होईल की नाही? बरोबर आहे का चुकीचं सांग? का? हां, म्हणजे जबरदस्ती आकाश देत नाही, जागा देते असं नाही आहे, निमित्त आहे फक्त ते. बरोबर. म्हणून तुझी स्मरणशक्ती चांगली आहे. तुझी विस्मरणशक्ती तर मोठी दांडगी दिसते असे म्हटले तर असंभव दोषच येतो. अरे येथे पण नाही लावायचे. व्यवहार नयाने जरी म्हटले की आकाश द्रव्य सर्व द्रव्यांना जागा देते, परंतु निश्चय नयाने प्रत्येक द्रव्य आपापल्या प्रदेशात राहते. म्हणून ते जबरदस्ती जागा देतं असं नाही. समजले म्हण की. समजले. तू नाही म्हणणार, तिने म्हणणार आहे ना. मीच म्हणते, जाऊ दे. जिसमें झलकते लोक समूह आत्मा ही लोक है. निश्चयाने अशा स्वलोकास, चिल्लोकास, आत्मलोकास, चैतन्य लोकास जाणून आत्मज्ञ होऊन सहजच व्यवहारण्याने सर्वज्ञ होऊ. आपले जीवन आत्मज्ञानाने फुलून निघेल, आत्मतेजाने न्हावून निघेल. वाचिकडचं ज्ञानी पदार्थाची परिवर्तनशीलता जाणतो व स्वीकारतो. परिवर्तनशीलतेस रोखण्याचा प्रयत्न करीत नाही, कारण परिवर्तन रोखणे असंभव आहे. त्यामुळे ज्ञानी ध्रुवास जाणतो, म्हणजे मरणास सामोरे जातो. यासच वीर मरण म्हणतात. निष्कलंक. नमस्कार. अजून समजून घे की या लोकाकाशात प्रत्येक प्रदेशावर अनंतानंत पदार्थ ठसाठस बनलेले आहेत व तेथे ते पदार्थ नाटक खेळत आहेत. आपल्या स्थूल दृष्टीस ही सूक्ष्म सृष्टी येत नाही, पण सैद्धांतिक दृष्टीने आपण या सूक्ष्म सृष्टीस पाहिले तर आपल्या दृष्टीमध्ये या स्थूल जगताचे कसलेच महत्त्व राहणार नाही. काय कळलं का? काय सांगायला? उगीच वाचले.
म्हणजे इथं अनंत परमाणू दिसतात तुम्हाला, त्यांचं परिणमन चालू आहे दिसतंय. जसं आपण म्हणलं की या भिंतीचं पण परिणमन चालू आहे, तरी हे कळत नाही आहे. म्हणजे असं सूक्ष्म परिणमन सगळं चालू आहे जे आपल्या दृष्टीच्या गोचर नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांचं ते नाटक चालू आहे असं सांगितलं. प्रत्येक द्रव्यांचं लोकाकाशामध्ये चाललेलं हे नाटक आहे. मग ते सूक्ष्म, आपल्या स्थूल दृष्टीला सूक्ष्म सृष्टी येत नाही, पण सैद्धांतिक दृष्टीने आपण या सूक्ष्म सृष्टीस पाहिले तर आपल्या दृष्टीमध्ये स्थूल जगताचे कसलेच महत्त्व राहणार नाही. म्हणजे ह्याला तुम्ही परमाणू म्हणून पाहिलं तर ह्याच्याबद्दल फार विशेषता वाटणार नाही. पांढरीच आहे, काळीच आहे, लाल पाहिजे होती, हे सगळे विकल्प राहणार नाहीत. परमाणू पाहिलं तर सूक्ष्म दृष्टी आली तुम्हाला, म्हणून स्थूल दृष्टीचे सगळे विकल्प थांबले. असं पुढं अनंत प्रदेशी आकाशात जाणत असतानाच अनंत गुण संपन्न आत्मद्रव्याचे भान घेऊन स्वभावात जाणलं तर आपोआपच किंवा सहजच अनंत प्रकारचे सर्व खोटे विकल्प, वासना, इच्छा शांत होतील. आत्मतेजाने जीवन प्रकाशित होईल. सगळं जाणा, पण त्याच्यामध्ये आत्मा भिन्न आहे ह्याचं जाणीव ठेवा. सगळे द्रव्य अनंत प्रदेशी अनंत गुणवाले काय असतील ते असतील, पण त्याच्यामध्ये माझा आत्मा सुद्धा अनंत गुणवाला जाणणार आहे ह्याचं भान असावं. आकाशाची व्यापकता जाणत असतानाच ज्ञानाची व्यापकता त्याहून अनंतपट आहे हे लक्षात येईल. म्हणजे आकाश कोणाकोणाला जागा देतं? 6 द्रव्यांना जागा देतं. कुठं? फक्त तेवढ्यामध्येच, जेवढं त्याचं क्षेत्र आहे तेवढ्यामध्येच. पण ज्ञान कसं आहे सांगितलं, ज्ञानाची व्यापकता त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. कसं? केवल ज्ञान असतं ना, तर ते केवल ज्ञान या सगळ्याला जाणतं म्हणून सांगतो. लोकाकाशाला, अलोकाकाशाला सुद्धा जाणतं. पण ज्ञानाची व्यापकता इतकी आहे की या समान जर अनंत लोक असते ना लोकाकाश, तर त्यांना सुद्धा जाणण्याची शक्ती केवल ज्ञानामध्ये असतेच. असले तर जाणलं असतंच, पण नाही आहेत म्हणून तेवढं जाणलं जातं हे सांगितलं जातं. काय कळलं सांग? केवल ज्ञानाची शक्ती इतकी आहे की जसं म्हणलं ना, तुम्ही एखादं हे उचललं, मी माझ्या हातात शक्ती आहे की नाही? म्हणून एवढी शक्ती आहे का? मग मी या हाताने 1 किलोचं नाही तर 10 किलोचं 20 किलोचं वजन उचलू शकते, पण नाही आहे आत्ता म्हणून मी एवढंच उचललं आहे. मग तसं त्या केवल ज्ञानाची शक्ती पण असीम आहे, त्याच्यामध्ये पण भरपूर व्यापकता आहे. पण एवढंच तिथं लोकाकाश तुमचा एवढाच आहे किंवा लोकाकाश जेवढा आहे तेवढ्यालाच जाणते असं तुम्ही सांगता. पण असे अनंत लोक असते तर त्यांना सुद्धा केवल ज्ञान जाणू शकलं असतं. म्हणून त्या आकाशद्रव्यापेक्षा सुद्धा केवल ज्ञानाची व्यापकता जास्त आहे. कोणाच्यात आहे केवल ज्ञान? केवल ज्ञान कोणाच्यात आहे? माझ्यात आहे, कारण शक्ती आहे ती माझ्यात, तरच ती अभिव्यक्त होणार. म्हणजे आत्ता सुद्धा माझ्यात अशी शक्ती आहे की मी सगळं जाणू शकतो, पण काय करतोय समजतच नाही. मग काय रोज काय यायचं? असं केलं तर कधी समजणार? मग उलट आपल्यात सगळं जाणून घेण्याची शक्ती आहे. संकुचित दृष्टी किंवा उपमंडूक वृत्ती सहज नष्ट होईल. अनंत आकाशापुढे घर, नगर, देश वगैरे परमाणुवर सागर में खसखस तुच्छ भासू लागते. कारण म्हणजे अनंत आकाश समजलं तर त्याच्यामध्ये माझी कुठेतरी प्रसिद्धी झाली अकलूजमध्ये, नमकारले बेस्ट असं झालं तर मी किती मान कशाय करणार? मग त्यांनी विचारलं कुठं आहे दाखव, अकलूज कुठं आहे? त्या वर्ल्डच्या तुमच्या मॅपमध्ये अकलूज काय महाराष्ट्रसुद्धा दिसत नाही. महाराष्ट्र दिसलं तर त्यात अकलूज दिसलं तर दिसलं, लय झालं. त्यात पुढं जाऊन तुमची गल्ली, घर आणि ते कुठं कुठं तुमची प्रसिद्धी आहे दाखवणार, एका पॉईंटनी सुद्धा दाखवू शकत नाही. आणि मग तेवढ्यासाठी मी किती मान कशाय करतो? कारण त्रैलोक्याच्या नकाशावर देशाचे स्थान दाखवण्यास एक बिंदू एवढी देखील जागा नाही, व तेवढ्या भागात आपली प्रसिद्धी झाली म्हणून आपण आनंद मानतो, हे चूक आहे हे जाणले. 12 भावनात म्हटले आहे, जिसमें झलकते लोक सब वह आत्मा ही लोक है. निश्चयाने अशा स्वलोकास किंवा चिल्लोकास किंवा आत्मलोकास किंवा चैतन्य लोकास जाणून आत्मज्ञ होऊन सहजच व्यवहारज्ञाने सर्वज्ञ हो. आपले जीवन व्यवहारज्ञाने आत्मज्ञानाने फुलून निघेल, आत्मतेजाने न्हावून निघेल. हेच व्यापक आकाशाचे जाणण्याचे प्रयोजन आहे. म्हणजे आकाशद्रव्य का जाणायचं? तर जसं ते इतर सगळ्यांना जागा देतं तसं माझ्या ज्ञानात सुद्धा शक्ती आहे की मी स्वलाच नाही तर परालाच नाही तर स्वला सुद्धा जाणू शकतो. मग तसं मला स्वपर भेदविज्ञान कळालं तर
हे सगळे द्रव्य समजून फायदा आहे. हो जाणा. स्वतःच्या अमूर्तिक, नित्य, अनंत गुणसंपन्न जीवद्रव्याला जाणा. या जीवामध्ये अन्य कोणतेही द्रव्य नाहीतच. सर्व द्रव्यांच्या स्वरूपाला हा मी जीव मात्र जाणणाराच आहे, त्यापासून भिन्नच आहे. अवगाहना देणे हे माझे कार्य नाहीच. परिणमन करविणे हा माझा स्वभाव नाहीच. पहा, स्वतःला ज्ञाता पहा, अकर्ता पहा, केवल ज्ञान स्वरूप पहा. जीवोऽहम्. विसर. नमो अरिहंताण.